नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी कमी मेहनतीमध्ये तयार होणारी तळल्यानंतर दुप्पट तिप्पट पांढरी शुभ्र फुलणारी कुरडई. ही कुरडई बनवताना आपल्याला चीक काढायची गरज पडत नाही. अगदी कमी मेहनतीमध्येच ही कुरडई बनवून तयार होते. खाण्यासाठी म्हणाल तर अगदी खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होते. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. गव्हाच्या कुरडईप्रमाणे चवीला लागणारी अतिशय खमंग पांढरी शुभ्र अशी कुरडई बनवण्यासाठी इथं मी पाऊण किलो इतका बारीक रवा घेतलेला आहे. कुरडईसाठी बारीक रव्याचा वापर करायचा आहे. मोठा रवा असेल तर मिक्सरला थोडासा बारीक करून वापरू शकता. इथं मी पॅकिंगचा रवा वापरलेला आहे, पण त्याचा रंग मला हलकासा पिवळसर वाटत आहे. तरी देखील मी याची कुरडई बनवत आहे. तुमच्याकडे रंगाने पांढरा शुभ्र रवा असेल तर तो तुम्ही कुरडई बनवण्यासाठी नक्कीच वापरा. घेतलेल्या रव्यामध्ये मी पाणी घालते आणि हाताने बघायला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण यामध्ये थोड्याशा गुठळ्या होतात. गुठळ्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने चोळून आपल्याला हा रवा स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचा. पाणी घातल्यानंतर याला एकदा हलवून घेतलं आणि थोड्या वेळासाठी रवा शांत होण्यासाठी ठेवला. रवा तळाला बसला की याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. इथं बघा 4 ते 5 मिनिटांमध्येच हा रवा आहे तो तळाला बसलेला आहे. आता याच्यावरचं मी पाणी काढून घेते. अशाच पद्धतीने हा रवा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर इथं पहा, हा रवा आहे तो मी धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा रवा आपल्याला 2 दिवसांकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. त्यासाठी थोडंसं जास्तीचंच पाणी घालते. रवा 2 दिवसांकरिता पाण्यामध्ये भिजत असताना सकाळ संध्याकाळ 2 टाईम यामधलं पाणी बदलायचं आहे. म्हणजे आधीचं पाणी काढायचं आणि नंतर दुसरं पाणी घालायचं. असं करत 2 दिवसांकरिता हा रवा पाण्यामध्ये भिजवायचा. तर बुधवारी हा रवा मी सकाळी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. बुधवारी पूर्ण दिवस, गुरुवारी पूर्ण दिवस असा 2 दिवस भिजवून घेतला. आता शुक्रवारी बघा मी यावरचं पाणी काढते. पूर्ण 2 दिवसांकरता रवा पाण्यामध्ये भिजल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला याच्यावरचं पाणी काढायचं आहे. त्यासाठी बघा पातेलं जास्त अजिबात हलवायचं नाही. अगदी अलगद असंच याच्यावरचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला संपूर्ण पाणी यावरचं काढायचं आहे. रवा 2 दिवस पाण्यामध्ये भिजत असताना 2 टाईम यामधलं पाणी बदललं तर रवा फेसाळला जात नाही. अगदी व्यवस्थित भिजला जातो आणि रवा आहे तो अगदी पांढरा शुभ्र दिसतो. त्यामुळे आपली कुरडई देखील पांढरी शुभ्र बनून तयार होते. रव्यावरचं पाणी काढत असताना रवा यायला लागला की थांबायचं आहे आणि हे पातेल्यामध्ये निघालेलं पाणी आहे ते आपल्याला पुढे वापरायचं नाही, ते फेकून देऊयात. आणि या पातेल्यामध्ये जो शिल्लक राहिलेला आहे तो रव्याचा चीक आहे. यापासूनच आपण कुरडई बनवणार आहोत. याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. बनवलेला रव्याचा चीक आपण एका भांड्याने मोजून घेऊयात, जेणेकरून पुढे कुरडई बनवण्यासाठी पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो. तर इथं बघा ह्या पातेल्यामध्ये मी चीक काढून घेतला. तर हे पातेलं भरण्यासाठी एवढा चीक कमी आहे. हे पातेलं भरण्यासाठी थोडाफार एक बोटभर इतका चीक कमी आहे. बरोबर तेवढ्याच पाण्याचा वापर इथं कुरडई बनवण्यासाठी आपल्याला करायचा आहे. तर मोजून घेतलेल्या पातेल्यामधला चीक मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ठेवते, जेणेकरून आपल्याला त्या पातेल्याने बरोबर तेवढंच पाणी मोजून घेता येईल. इथं पहा, ज्या पातेल्याने आपण चीक मोजलेला होता बरोबर त्याच पातेल्याने मोजून मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे. बरोबर तेवढंच पाणी घ्यायचं आहे. अजिबात जास्त पाणी घ्यायचं नाही. थोडं वाटीभर पाणी कमी घेतलं तरीही चालू शकतं, पण जास्त पाणी घ्यायचं नाही, नाहीतर चीक पातळ होऊ शकतो. तर इथं पहा, जेवढा चीक भरलेला होता बरोबर तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे. आता गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मोजून घेतलेलं पाणी घातलं. पाणी गरम झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालते. चीक शिजवण्यासाठी मोठ्या आणि जाड भांड्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर बघा पाण्याला छान अशी खळखळीत उकळी आलेली आहे. आता गॅस आहे तो अगदी लो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तयार करून घेतलेला रव्याचा चीक एकदा हलवून यामध्ये थोडा थोडा करत ओतायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला याला कंटिन्युअस हलवायचं आहे. असं केल्याने यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाही. रव्याचा चीक यापेक्षा जास्त पातळ असेल तर मोजून घेतलेल्या पाण्यापैकी एक वाटीभर पाणी बाजूला काढून ठेवा आणि पुढे जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा ते वाटीभर पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता. पण पाणी अजिबात जास्त वापरायचं नाही. बरोबर तेवढंच पाणी इथं आपल्याला वापरायचं आहे. थोडंफार कमी घेतलं तरीही चालू शकतं, कारण हा चीक शिजण्यासाठी अजिबात जास्त पाणी लागत नाही. संपूर्ण चीक या पाण्यामध्ये ओतल्यानंतर याला मी कंटिन्युअस असं एका विस्करने मिक्स करत आहे. हलवण्यासाठी तुम्ही एखादी रवी वापरली तरीही चालू शकतं.
2 ते 3 मिनिटांसाठी हा चीक आपल्याला कंटिन्युअस हलवायचा आहे, त्यामुळे यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत. आता याला मी एका चमच्याने व्यवस्थित असं हलवून घेते आणि हा चीक आहे तो एकसारखा करून घेते. चीक पाण्यामध्ये ओतल्यानंतर गॅस अगदी लोच ठेवायचा आहे. गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर चीक आपला तळाला करपू शकतो. रव्याचा चीक पाण्यामध्ये ओतल्यानंतर चांगला हलवून घ्यायचा आहे. यामध्ये बऱ्यापैकी घट्टसरपणा आलेला आहे. आता हलवायचं बंद करूयात. वरून हलकासा आपल्याला कोमट पाण्याचा हात आहे तो लावून घ्यायचा आहे किंवा हाताने थोडंसं प्रेस करायचं, त्यामुळे याला वाफ छान बसते. नाही केलं तरीही चालेल. झाकण ठेवूयात आणि याला आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी वाफ काढायची आहे, अगदी लो गॅसवरती. 5 ते 7 मिनिटांसाठी हा चीक आहे तो मी वाफवून घेतलेला आहे. आता याच्यावरचं झाकण काढून याला एकदा हलवून घेते. हा चीक हलवत असताना आपल्याला अगदी व्यवस्थित असा हलवून घ्यायचा, त्यामुळे चिकाला सर्व बाजूने व्यवस्थित अशी वाफ लागली जाते आणि चीक छान शिजला जातो. चिकाला एकदा वाफ दिल्यानंतर हलवून घेतलं. आता झाकण ठेवून पुन्हा एकदा याला आपल्याला 6 ते 7 मिनिटांसाठी वाफ द्यायची आहे. 2 वेळा हा चीक आहे तो मी झाकण ठेवून वाफवून घेतला. सुरुवातीपासून आत्तापर्यंत 15 मिनिट झालेले आहेत. हा चीक आहे तो वाफवून होत आहे. त्यानंतर बघा हा चीक आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. चीक शिजल्यानंतर याच्यावरती छान अशी चकाकी येते. चीक काचेसारखा दिसायला लागतो. त्याचबरोबर हात थोडासा ओला करून हातावरती चीक घेतला तर हाताला अजिबात चिकटत नाही. चीक शिजवण्याच्या अगोदर हात ओला केला तर हाताला चीक लागत होता, पण आता चीक शिजल्यानंतर हात ओला करून चीक हाताला अजिबात चिकटत नाही, म्हणजे चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे. चीक शिजला की लगेचच आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच याच्या कुरड्या बनवायच्या आहेत. त्यासाठी इथं मी साच्यामध्ये एक मीडियम होलची प्लेट घातली. आता यामध्ये चमच्याने मी हे मिश्रण भरून घेते. बाकीचं उरलेलं मिश्रण आहे ते झाकून ठेवते. गॅस बंद करते, नाहीतर चीक आहे तो आणखीन शिजेल आणि तो जास्तच पागळला जाईल. गॅस बंद केलेला आहे. चिकावरती झाकण ठेवते जेणेकरून तो गरम गरम राहील आणि कुरडया बनवण्यासाठी सुरुवात करते. कुरडया बनवण्यासाठी एका बेडशीटवरती एक पातळ कापड अंथरून घेतलेलं आहे. त्याच्यावरती या कुरडया बनवून घेते. तर बघा कुरडया किती छान बनवून तयार होत आहेत. कुरडई बनवताना याची काडी आहे ती मध्येच कुठेही तुटत नाही. अगदी एकसारख्या कुरडया बनवून तयार होत आहेत. मीडियम होलची प्लेट घातल्यामुळे अगदी परफेक्ट अशा कुरडया बनवून तयार होत आहेत. मला देखील हा चीक अगदी हलकासा पातळसर वाटत आहे. यापेक्षा जास्त घट्ट असेल तरीही चालू शकतं. मोजलेल्या पाण्यापैकी वाटीभर पाणी बाजूला काढलं तर चीक आणखीन थोडासा घट्टसर होतो. नाही काढलं तरी देखील बघा कुरडया आहेत त्या अगदी परफेक्ट बनवून तयार होत आहेत. रव्याची कुरडई बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. गव्हाच्या कुरडईप्रमाणे याचा चीक काढण्याची आवश्यकता पडत नाही. अगदी कमी मेहनतीमध्ये ही कुरडई बनवून तयार होते. 2 दिवस रवा आपण फर्मेंट केल्यामुळे याची चव अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणेच लागते. ही कुरडई खाल्ल्यानंतर कोणी म्हणणार देखील नाही की हे रव्याचे आहे. अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणेच चवीला लागते आणि तळल्यानंतर अगदी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत बनून तयार होते. संपूर्ण कुरडया मी बनवून घेतलेल्या आहेत. या कुरडया आपण उन्हामध्ये वाळवू शकतो किंवा घरामध्ये फॅनच्या हवेला देखील या कुरडया छान वाळल्या जातात. बऱ्याच ताईंकडे ऊन येत नाही अशा मला कमेंट येतात, तर या कुरडया तुम्ही फॅनच्या हवेला देखील सुकवू शकता. कुरडई थोडीशी सुकली की आपण याला पलटी करू शकतो. कापडापासून अगदी अलगद निघत आहे. कापडावरती पाणी देखील मारायची गरज पडत नाही. सुकल्यानंतरच पलटी करायची, ओली असताना घाई करायची नाही. आता या कुरडया मी देखील फॅनच्या हवेलाच पहिल्या दिवशी सुकवून घेतल्या. दुसऱ्या दिवशी याला मी उन्हामध्ये ठेवते, कारण 12पर्यंत माझ्याकडे ऊन येतं. इथं पहा 2 दिवसांकरिता या कुरडया आहेत त्या मी उन्हामध्ये वाळवून घेतल्या. त्यानंतर पाऊण किलो रव्यामध्ये एवढ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. याला रंग पण छान आलेला आहे. कुरडई बघा थोडीशी पिवळसर दिसत आहे, कारण रवा तसा होता. अजिबात लाल वगैरे दिसत नाही आणि कुरडई वाळल्यानंतर बघा अजिबात तुटलेली नाही, कारण आपला रव्याचा चीक आहे तो व्यवस्थित शिजलेला होता. रव्याचा चीक व्यवस्थित शिजला नाही तर कुरडई वाळल्यानंतर तुटू शकते. अजिबात तुरटीचा वापर केलेला नव्हता तरी देखील ही कुरडई बघा अजिबात लाल झालेली नाही. तळल्यानंतर अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे. सोड्याचा देखील वापर केलेला नव्हता तरी देखील कुरडई छान फुलत आहे. यामधल्या काही कुरड्या मी तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर अगदी छान अशा दुप्पट तिप्पट पांढऱ्या शुभ्र फुलत आहेत. कुरडई तळण्यासाठी गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा. फुल गॅस केला तर कुरडई लाल पडू शकते किंवा
पटकन करपू शकते. 2 दिवस रवा फर्मेंट केल्यामुळे ही कुरडई चवीला देखील छान लागते. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही रव्याची कुरडई एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा वाळवण रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.